इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा थेट फटका आता आपल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आणि जगण्याला बसताना दिसतोय। युद्धाच्या या पार्श्वभूमीवर देशात LPG गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे। याचेच पडसाद आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उमटले असून आज सकाळपासूनच शहरात गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळतात। छत्रपती संभाजीनगरमधील जळगाव रोड, हर्सुल आणि सावंगी रोडवरील नायरा पंपावर सध्या भीषण वास्तव पाहायला मिळत आहे। गॅस भरण्यासाठी चक्क 1-1 किलोमीटरपर्यंत रिक्षांच्या रांगा लागल्यात। अनेक रिक्षा चालक पहाटेपासून तर काही जण रात्रभरापासून गॅसच्या प्रतीक्षेत पंपावर उभे आहेत। मात्र तासनतास वाट पाहूनही गॅस उपलब्ध नसल्यानं त्यांच्या पदरी केवळ निराशा पडतीये। याच संकटाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तातेराव बनसोडे यांनी। त्यांनी थेट रिक्षा चालकांशी संवाद साधला असता चालकांनी आपल्या व्यथा मांडल्या। हातावर पोट असणाऱ्या या कष्टकऱ्यांच्या अर्ध्याहून अधिक वेळ केवळ गॅसच्या शोधात जात असल्यानं त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आता गंभीर बनलाय। देशातील ही गॅस टंचाई कधी दूर होणार आणि प्रशासनाकडून यावर काय पावलं उचलली जाणार हे पाहणं आता महत्त्वाचे ठरेल। शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे। नमस्कार, शिवशाही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज सकाळपासून या ठिकाणी CNG गॅससाठी लाईन लागलेली आहे पेट्रोल पंप रिक्षांची। तर आपण सविस्तर जे ऑटो चालक आहे आपण त्यांच्याशी बात करणार आहोत। काय वाटतं तुम्हाला, किती वाजेपासून तुम्ही इथं थांबलेले आहे? सकाळी 8 वाजता यहाँ पर रुके हुए हैं। यहाँ पर ना गैस बराबर है। अब यहाँ पर टैंकर आया है तो वो उसके वास्ते में खड़े हुए हम यहाँ पर। हाँ, अब देखो कितना टाइम लगता है, क्या लगता है, बहुत परेशानी जा रही है। कितने दिन से चल रही है? ये कम से कम 15-20 दिन से चालू है ये। जब से जो हाँ, जब से जंग चालू है, जब से हाँ बहुत परेशानी चल रही है। तो अभी इतने लाइन लंबी लगी तो कितना टाइम लगेगा अभी? इसको कम से कम 5 से 7 बजेंगे रात के, शाम के। तो फिर दिन भर का धंधा कैसे? अब क्या करेंगे साहब? अब गैस भी भरे हुए रहेंगे तो धंधा करेंगे, नहीं मिला तो कहाँ से करेंगे? ऐसे हाँ, कोई गरीब की तरफ देखने वाला तो है ही नहीं, और रिक्शा वाले की तरफ तो देखते ही नहीं कोई। अच्छा, तो अभी तुम्हारी जो संगठन है कुछ बोलते कि नहीं कि? अब वो संगठन का क्या है, वो भी देख रहे हैं कि भाई बंद है, कल तो बंद रहेगा बोल रहे रिक्शा। हाँ, रिक्शा आंदोलन है कि बंद है? कैसे क्या है? एक दिन का संप तो एक दिवसासाठी संप ठेवलेला आहे उद्याचं। बर, तर कशासाठी ठेवलेलं हे आहे? गॅस पुरवठा सुरळीत झाला पाहिजे। सुरू झाला। तर आता तुम्ही जर एवढे 7-7, 8-8 तास उभे राहतात मग धंदा कधी होतो? धंदा कशाचा धंदा आला मग? ते संध्याकाळी गॅस भरल्याच्या नंतर। गॅस भरल्यानंतर ते किती दिवसापासून चाललं आहे? हे जवळजवळ आता 20 युद्ध सुरू झालं, 1 महिना झाला, त्याच्यानंतर 20 दिवसापासून हेच चालू आहे चालू। तर पेट्रोल तुमच्या याच्यामध्ये आता रिक्षा जितके लाईन लागली आहे तर CNGच्या आणि पेट्रोलचे पण आहे का? पेट्रोलचे दोन्ही पण आहे, काही गाड्याला नाही आहे। नाही, तर त्यांना गॅस शिवाय पर्याय नाही समजा। गॅस शिवाय पर्याय नाही। असं कोण आहे अजून? सर सुबह 8 बजे से आकर खड़े हैं हम। हाँ, 8 बजे से रिक्शे के अभी लाइन कब अब बहुत अभी कितने कम गाड़े से हैं कम पूरे? 1.5 घंटा 2 घंटे हमारा नंबर नहीं आया अभी। अब जब तक नंबर आएगा जब तक गैस भी रहता है या नहीं रहता मालूम नहीं सर। हाँ, वो पूरा पूरा परेशान है। फिर गैस डाल के भी आगे रहता है, धंधा करेंगे तो शाम तक नंबर आएगा, उसके बाद कल बंद है सर। अच्छा, हालात बहुत खराब चल रहे। हां, तुम्ही पण रिक्षामध्ये? 8 दिवस मला गॅसच नाही भेटू राहिला। नाही का? नाही, मग गाडी उभीच होती। उभीच होती। हा, मग धंदे पाण्याचं काय चालू आहे? धंदा आता घरीच बसलो होतो। आता माहीत झालं गॅस चालू झाला, आता लावली नंबरला। नंबर तर बरंच दूर आहे आता, 1 किलोमीटर आहे. पण येत ते सांगते। तर हे संभाजीनगरमध्ये आपण या ठिकाणी आहोत। तर 1 किलोमीटरची रिक्षाची लाईन लागलेली आहे CNG गॅस भरण्यासाठी। तर आता हे जे रिक्षा चालक आहे यांना तरी 6-6, 7-7 तास लागतील, तर यांचे धंदा कधी करायचा आणि हे सर्व समस्या या ठिकाणी उद्भवलेल्या आहे। तर शासनाकडे काय अपेक्षा आहे तुमची? शासनाकडे काय अपेक्षा? आमच्या अपेक्षा फक्त आम्हाला टायमावर गॅस भेटायला पाहिजे, धंदा झाला पाहिजे, आमचं पोट पाण्याचा प्रश्न आहे, बाकी काही नाही। तर यांचं म्हणणं आहे की बा शासनानं आमच्याकडे लक्ष देऊन CNG जे उपलब्ध जास्तीच्या प्रमाणात करून आमचा धंदा झाला पाहिजे असं या ठिकाणी सांगत आहे। तर शिवशाही न्यूजसोबत बोलल्याबद्दल आपले धन्यवाद। नमस्कार। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।